आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र शेगावचा राणा संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे इतिहासात प्रथमच रामवाडी परिसरात आगमन झाल्याने संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला। टाळ मृदुंगाचा निनाद, गण गण गणात बोतेचा जयघोष आणि विठ्ठल नामांचा अखंड गजरात भाविकांनी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत भक्तिसागरात तल्लीन होत आध्यात्मिक आनंद अनुभवला। इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने गुलाब पुष्पांची भव्य पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत करण्यात आले। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वारकरी संप्रदायातील भाविकांना राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, श्री सद्गुरू बसवारोड मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेविका चैत्रालीताई गायकवाड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, श्रीमती लक्ष्मी दत्तात्रय नडगिरी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांचे स्वागत भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू ब्रदर जाधव, अजिंक्य जाधव, कार्तिक जाधव, तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोन पठाण, महादेव राठोड, श्रीकांत गिड्डे, यल्लप्पा शिवपुरे, उलगप्पा शासम, उत्तम देडे, गोपाळ जाधव, पवन भेरे, किरण सगटे, विकी सट्टे यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले। गजानन महाराजांना नमस्कार करतो। ಕ್ರಮ ತಪ್ಪಿ ನಡೆಯುವುದರ ಕಷ್ಟ ಮಿನ್ನುಂಟೆ ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತಿದೆ। म्हणजे शिस्त पाळला पाहिजे, वेळेवर वेळ चुकला की सगळं चुकतंय, क्रम म्हणताय तसं। आता काल पोलीस आले होते, त्यांनी म्हटलं की त्या वारीचा शिस्त बघून आम्ही पण शिकतो असं म्हटलं। एवढा शिस्तीत चालणारा एकमेव वारी आहे गजानन महाराजांचं। ते शिस्त आम्ही पण आमच्या जीवनामध्ये आणू आणि हे आयोजन केलेले आमचे मठाचे परमभक्त श्री किसनाना जाधव त्यांना आणि इथं उपस्थित सर्व श्री गजानन महाराजांचे शिष्य भक्तगणांना गजानन महाराजांचा सदैव कृपा आशीर्वाद लाभो हीच श्रीचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो। सोलापूर जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांचं पालखीचं आगमन झालं आणि विशेष करून इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदाच आमच्या रामवाडी भागाला हे भाग्य लाभलेलं आहे की गजानन महाराजांचं पालखीचं पदस्पर्श आमच्या रामवाडी परिसरामध्ये झालेलं आहे। त्यामुळं आम्ही सर्व रामवाडीकर, सर्व प्रभाग 22चे सर्व भाविक भक्त या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी लीन झालो आणि त्यांचं स्वागत केलं आहे।